या 4-5 दिवसात इतके प्रश्न, इतके हेटर्स आणि इतके फॉलोवर्स वाढले आहेत ना, की मला असं वाटतं की प्रत्येकांची प्रश्नांची उत्तरं देणं मला खरंच खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा. मी सगळ्यांना मोटिवेट करणारी गेल्या 7 महिन्यापासून जे गायब झाले होते, ते आत्ता मला कितीतरी माझ्या मैत्रिणींनी मोटिवेट केल्यामुळं मी व्लॉग सुरुवात केली आहे. असंच बरेच आपले फॉलोवर्स आहेत की ज्यांना त्यांचा कॉन्फिडन्स कमी आहे किंवा त्यांना व्लॉग स्टार्ट करायचे आहे. त्यांना मी व्हिडिओ कसा शूट करते किंवा मी कॉन्फिडेंटली बाहेर गेल्यानंतर कसा शूट करते, ह्या सगळ्या गोष्टी मला स्टेप बाय स्टेप खरंच शेअर करायच्या आहे. कारण की मला माहिती आहे की बायकांनी सेल्फ इंडिपेंडेंट राहणं किती गरजेचं आहे. कारण की जर बाईकडे पैसा असेल तरच बाई आपण म्हणतो ना की एक एक वेगळाच कॉन्फिडन्स असतो, एक वेगळीच गोष्ट असते. जो कॉन्फिडन्स माझा कमी म्हणजे लिटरली शून्य झाला होता फेब्रुवारी महिन्यापासून, तो आता थोडा थोडा कुठेतरी मी बिल्ड केला आहे. फक्त 1 ते 2 व्यक्ती माझ्या आयुष्यात अशी आहे ना की जी मला प्रत्येक वेळा फक्त सक्सेसबद्दल सांगत असते. प्रत्येक वेळा त्या सांगतात की नम्रता, तुझ्यामध्ये जो ऑरा आहे ना, तो अशा कितीतरी लोकांमध्ये नाही आहे, तू करू शकतेस. असं म्हणून मला आता त्यांनी पुन्हा मोटिवेट केलेलं आहे आणि मला वाटते की तेच मोटिवेशन मी आता तुम्हाला द्यावं. आणि बऱ्याच गोष्टी आहे ज्या मला येणाऱ्या काही व्लॉग्समध्ये शेअर करायच्या आहेत. माझा जर एखाद्या दिवशी व्लॉग आला नाही की मला पहिला मेसेज येतो की का ग नम्रता व्लॉग का टाकली नाही. अगं व्लॉग तरी टाक, नाही तर निदान शॉर्ट तरी टाक. म्हणजे या लेवलला माझ्या मैत्रिणी माझ्याबद्दल इतका पॉझिटिव्ह विचार करतात. बरं असो, मी ते सगळं शेअर करणार आहे. तुम्ही तुमचे कमेंट्स मला करा खाली की तुम्हाला कशा पद्धतीचे व्लॉग्स हवेत. बरं, आता तुम्हाला सांगते की सकाळपासून घरातलं सगळं काही आवरून घेतलं. ऑनलाईन पासपोर्ट ॲप्लिकेशन केलं होतं, तर माझं ना पासपोर्ट व्हेरिफिकेशन होतं आणि त्याचबरोबर माझं आधार कार्ड आणि पॅन कार्डवरचं नावसुद्धा मी चेंज करून घेतलं होतं मागच्या वेळी. तर त्याला आता लिंक करायचं आणि माझं पॅन कार्डसुद्धा आलेलं आहे घरी आमच्या. तर तिथेच चाललो आहे. तितक्यात कळालं की सचिनचा सुद्धा हे आलेलं आहे आपलं पासपोर्ट. तर त्याचंही आणि माझंही एकत्रच कलेक्ट करणार आहे. आणि बाय द वे, तुम्ही मगाशी बघितलं सचिननी काय काय चाळे केले सोफ्यावर बसून. हे मला लिटरली व्लॉग एडिट करत असताना कळालं की सचिन हे असं असं काय काय करत होता. असो, बरं, आता रात्र खूप झालेली आहे. तुम्ही म्हणाल की आता मुलांना घेऊन निघाले. तर बाय द वे, हा व्लॉग आहे ना, जेव्हा रेड अलर्ट आला होता ना पुण्यामध्ये, त्यावेळेसचा आहे 7 तारखेचा. ठीक आहे, 7 तारखेला फॉर्च्युनेटली म्हणा की शाळेला जवळपास 3 ते 4 दिवस सुट्ट्या होत्या आणि आम्ही निघालो कोल्हापूरला रात्रीचे 12 वाजता. ओके गाइस, लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. मनामध्ये ना रिग्रेशन होतं की यार काय करायचं, एक तर रात्री निघालोय, मुलांची झोपही झाली नाहीये, पण यार माझ्यापेक्षा जास्त माझे मुलंच एक्साइटेड होते. बरं असो, शिवचरण ऑलरेडी झोपलेला होता, पण वैष्णवी अजून झोपायची होती. ती मस्तपैकी मोबाईल बघत बसली, कारण एवढा फ्री टाइम तर मिळत नाही. हा टनल बघा तुम्ही, कसला हॉरर दिसतोय नाही, भयानक. जर शिवचरण असता तर त्यांनी ओरडा केला असता तिथे. त्याला ओरडायला खूप आवडतं टनल आल्यानंतर. त्यानंतर आम्ही नारायणपूरच्या इथे थांबलो. मस्तपैकी गरमागरम चहा घेतला, कारण की समोरचं वातावरण खूप छान होतं आणि त्याचबरोबर पाऊसही होता. थोडासा पाऊस थांबलेला होता या ठिकाणी, परंतु समोर साताऱ्याला भरपूर पाऊस आहे असा अंदाज होता. तर मस्त गरमागरम चहा घेतला आणि फायनली आम्ही निघालो पुढच्या दिशेला. पूर्ण प्रवास मला मुद्दाम शूट करायचा नव्हता, कारण की एकाच ब्लॉगमध्ये मला पुढचे 1 ते 2 दिवसाचा पूर्ण कव्हर करायचं होतं, म्हणून मी थोड्या गोष्टी शेअर केल्या. तर सकाळी 5च्या दरम्यान आम्ही घरी पोहोचलो आणि इथे बघा शिवचरणचं काय काय दंगा चाललेला. सकाळचे 8:30 वाजलेले आहेत. 5:30ला ज्यावेळेस मी झोपायला घेतलं त्यावेळेस मला अजिबात झोप लागली नाही. 6:15ला झोप लागली आणि कसे 8:45 वाजले कळालं नाही. उठले आणि फटाफट गरमागरम फक्त पाणीच घेतलं अंगावरती, कारण की मला वाटलं की 9:30ची जी अपॉइंटमेंट होती ती माझी मिस होऊन जाईल, पण तसं नाही झालं. सगळं वेळेवर आवरलं, कारण की घरातलं काहीच करायचं नव्हतं. फक्त चहासुद्धा आयताच भेटला होता. आईनी चहा वगैरे करून ठेवलेला. मस्तपैकी चकल्या आणि खाकरा केला होता खाण्यासाठी, कारण शिवचरणला चकली भयानक आवडते. तांदळाच्या पिठाची आणि अजून काहीतरी होतं त्याच्यामध्ये मिक्स केलेलं, तांदूळचं पीठ आणि पोहे असं काहीतरी. मी रेसिपी नाही विचारली, बट चकली खरंच खूप छान झालेली होती. आता ह्या वेळेला मी तुम्हाला फक्त एकच प्रश्न विचारते की तुमच्या मनामध्ये येणारे यूट्यूबच्या बद्दल काय काय प्रश्न आहे ते तर सांगाच. पण हल्ली ना मला काही कमेंट्स येत आहेत पर्सनल लाईफबद्दल, पुरुषांचे पण आले आहेत आणि बायकांचे पण आले आहेत. बरं, हा माझा पॅन कार्ड आहे, जो पॅन कार्ड चेंज झालेला आहे, मी तुम्हाला नंतर दाखवतेच. मी मेल ID देते माझा. तुम्हाला वाटत असेल ना की ह्या मुद्द्यावरती मी माझे पर्सनल मत शेअर करावेत, तर मी त्याच्यावर सुद्धा बोलणार आहे. ठीक आहे, तर मेल ID स्क्रीनवरती दिसतोय तुम्हाला, त्याच्यावरती तुम्ही मेल करू शकता किंवा इन्स्टावर किंवा कॉमेंटसुद्धा करू शकता. पासपोर्ट व्हेरिफिकेशनला जात असताना माझं बर्थ सर्टिफिकेट नव्हतं, तर मी इतकी घाबरले होते की काय होईल काय नाही, पण लिटरली माझं अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये काम झालं. आधार, पॅन आणि
स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आणि 10वीचं सर्टिफिकेट घेतलं होतं त्यांनी. सगळं आवरल्यानंतर घरी आलो, कारण की 9:45ची अपॉइंटमेंट होती ना, ती 10:30पर्यंत आमचं काम झालं आणि इतकी भूक लागली होती ना जबरदस्त. म्हटलं बाहेरूनच काहीतरी घ्यावं, परंतु पावसाळी वातावरण असल्यामुळे खरं तर बाहेरचं जास्त खायला नको म्हणून मी घरी आले आणि छान गरमागरम कांदे पोहे करायला घेतले. तर आम्ही कोल्हापूरच्या घरामध्ये सुद्धा इंडक्शन ठेवलेलं आहे इमर्जन्सीला. बाय द वे हे आमचं घर आहे कोल्हापूरचं. रोज आपल्याला नवीन नवीन फॉलोवर्स पाहत असतात म्हणून सांगते, कोल्हापूरमध्ये आमचे 2 घर आहेत. एक रेंटवर दिले आणि एका ठिकाणी आमचा सगळा पसारा ठेवला, जिथे आई बाबा आम्ही कधी पण आलो तर आम्ही राहत असतो. आणि दुसरीकडे अमरोळीला आमचं घर आहे चंदगड तालुक्यामध्ये, जे की तुम्ही पाहिलंच असेल, बऱ्याचदा मी शेअर केलं आहे. मस्तपैकी पोहे गरमागरम झाले होते आणि खरं सांगू का, तर कोल्हापूरच्या भागात मी जेव्हा जेव्हा स्वयंपाक करते ना, मला वाटतं की यार खरंच किती भारी होतं आहे ना, कारण की ही जी चव आहे ना ती मला बाहेर नाही पाहायला मिळेल. स्वतः मी स्वयंपाक करते, पण जी चव मी कोल्हापूरला बघते ना स्वयंपाक करताना, जी चव येते ना ती चव मला पुण्यात किंवा नाशिकला असं पाहायला नाही मिळत. मे बी पाण्याचा फरक असेल, असंही असू शकतं, किंवा मग सगळी फॅमिली एकत्र आम्ही जेव्हा जेवतो वगैरे ना, तेव्हा ते छान वाटते एकत्र जेवायला. तर इथे बाहेर तुम्ही हॉलमध्ये पाहू शकता, आई आणि सचिन, शिवचरण, वैष्णवी सगळे दंगा करताय, सगळे खेळताय. इकडे माझे सासरे आणि छोटे सासरे आलेले आहेत, चुलत सासरे. गेल्या काही दिवसांपासून ना बरेच हेट कमेंट्स यायला लागल्यात, त्याच्यावरती मी काय करू, मला सोल्युशन सांगा जरा. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या मनातले काही प्रश्न असतील रिलेटेड यूट्यूब रिलेटेड, संसार, जे काही असेल तुम्ही मला बिनधास्तपणे विचारा, मी त्याच्यावरती व्हिडिओ करणार आहे. आणि तुमचे नावं हाईड असतील, डोंट वरी अबाउट दॅट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजचा दिवस खूप छान गेला आणि संध्याकाळी आम्ही डिनरला बाहेर गेलो होतो, ह्याचा ब्लॉग लवकरच पाहायला मिळेल.